फोन केलास का ग? फोन कशाला? विचारणार होतीस ना त्यांना काहीतरी. काय हो? अगं सकाळी म्हणाली नव्हतीस का? मला आठवतच नाहीये. काय ग जान्हवी, तुम्ही तरणी ताठी पोरं असं विसरायला लागलात तर आमची काय गत? सांगा ना, कशाबद्दल म्हणताय? अगं तू विचारणार नव्हतीस का त्यांना लग्न झालंय का त्यांचं असं? ओ सॉरी हा सरू मावशी, मी विसरले. हो का? नाही म्हणजे मी मेसेज पाठवला असता ना त्यांना, कॉंग्रॅच्युलेशन्स असा. म्हणजे त्यांनी माझ्या न झालेल्या लग्नाबद्दल कॉंग्रॅच्युलेट केलं तर मग मी सुद्धा दिल्या असत्या शुभेच्छा त्यांच्या लग्नाबद्दल. नका करू मेसेज. अगं त्यांनी एवढं अगत्य दाखवलं तर आपल्यालाही दाखवायला हवं ना. पण त्याची काही गरज नाहीये. मला वाटतंय बाई, मी फॉरवर्ड करते त्यांना मेसेज. कॉंग्रॅच्युलेशन्स. कशासाठी? लग्नासाठी. पण ते झालं असेल तर ना. तेच तर तुला विचारायचं होतं ना त्यांना. नाही झालंय. कशावरून? मी विचारलं. अगं आत्ता म्हणालीस ना विसरलीस म्हणून. गंमत केली. खरंच? म्हणजे लग्न झालं नाहीये त्यांचं खरंच? खरंच नाही झालंय. बघ हा जान्हवी, मला बरं वाटावं म्हणून नाही बोलतेस ना तू? तुम्हाला बरं वाटणार आहे का हे कळल्यावर? छे ग, मला कशाला बरं वाटेल? काही असतं ना तुझं. माझी पठणाची वेळ झाली, मी जाते मी. मी सांगितलं समजा मम्मी पप्पांना. सांगणार नव्हतीस ना? अरे त्यानं जन्माला घातलंय मला रोन्या. त्यांना न सांगता बी माझ्या मनातलं समजा काही कळतं. काय म्हणाल? काय नाही, मी त्यांना हे बी सांगितलं की तू दुसरं घर शोधतोयस म्हणून. मग काय, मम्मी लागली रडायला आणि पप्पा गप्पच बसले. त्यांना हे काही समजा आवडलेलं नाहीये रोन्या. त्यांना असंच वाटतंय की मी तुला आईपासून तोडलं. नीता, तू मला आईपासून तोडलेलं नाहीच आहेस. मग कुणी तोडलं? तिनं स्वतःच तोडलंय, कळतंय का? असं नाही होत रोन्या. समजा दोष सुनेवरतीच ठेवला जातो. हे बघ, जे आहे ते असं आहे. आपण एकदा बोलून बघायचं का? कोणाशी? कुणाशी? हे बघ, मी कुणाशी काहीही बोलणार नाहीये आता. तू, बाबा, मी आपण नवीन घरात जातो. बाबा माझ्यासोबत आहे तेवढं पुरे आहे मला. आई नसेल ना तेच बरं आहे. रोन्या असं कसं बोलतोस तू? कारण लहानपणापासून मी राहतोय तिच्यासोबत. अरे पण आणि तसं पण लोक म्हणतील तू घर फोडलंयस, मुलाला आईपासून तोडलंयस, असं वगैरे नाही. फालतूचं बर्डन घेऊन ठेवलंयस तू डोक्यावर. तसं काहीही झालेलं नाहीये सुनीता. आणि तुझे आई बाबा माझ्या आईला नाही ओळखत, त्यामुळे स्वाभाविक आहे त्यांना तिची दया येणं. पण तू ओळखतेस ना माझ्या आईला. घेतलायस ना तू अनुभव. केलं का तिने तुला ऍक्सेप्ट? लग्नाच्या पहिल्याच दिवशी हाताला धरून बाहेर काढलं ना तुला. तिनं तुझा अपमान केला ना, त्यापेक्षा कितीतरी पटीनं मुलगा म्हणून माझा अपमान जास्त केलाय सुनीता. आणि ती बाबांना जे काही बोलली ना ते मी विसरूच शकत नाही. हे बघ, माझं ठरलंय त्यात काहीही बदल होणार नाहीये. आपल्यात परत परत हे सगळं बोललं गेलं नाही पाहिजे. कारण ना मला परत सगळं तेच आठवायला लागतं. मला राग यायला लागतो. उगाच आपल्यात भांडण होतील सुनीता, मी तुला आधीच सांगून ठेवतो. बरं चल, जेवायला जाऊया. नकोय आता. आता काय झालं? मूड गेला. अरे आता 2 मिनिटापूर्वी भूक लागलेली ना तुला. आता मेली ना माझी भूक. रोन्या सॉरी ना, असं काय करतो? घरी जा, मी पण घरी जातो. अरे एवढा कशा पाय चिडलायस? कारण मी मूर्ख आहे. झालं समाधान? बाय.
बाप रे, आईचे एवढे मिस कॉल. आता काय असेल? काय ग जानू? अगं केव्हाची वाट बघत होते मी तुझ्या फोनची. इतके मिस कॉल दिले तुला, लगेच करता येत नाही का ग फोन तुला? अगं काहीतरी काम असतं ना माणसाचं, म्हणूनच केला होता ना फोन. अगं वेळेत बोलणं झालं नाही तर उपयोग काय त्या मोबाईल फोनचा? आई अगं मी बाथरूम मध्ये होते. माझा फोन आला की बरी अगदी बाथरूम मध्ये असतेस तू. आणि मी काय म्हणते, मोबाईल फोन काय बाथरूम मध्ये घेऊन जाता येत नाही का? बरं बोल आता, फोन का करत होतीस? बोलायचं होतं तुझ्याशी म्हणून फोन केला होता. बोल ना मग. जानू, त्या दोघांनी आता काय आरंभलंय ना ते तूच बघ. काय झालं? वेगळं घर करतायत म्हणे. माहितीये मला. माहितीये तुला? हा? नाही मग एका शब्दाने बोलली नाहीस तू मला. त्यात तुझी पण माया आटली की काय ग आईवरची? आता तुलाही नकोशीच झाले मी, त्या दोघांना झालीये तशी. हे बघ एवढं असेल ना तर तुम्ही तिघांनी मिळून एक विषाची बाटली आणा आणि मला देऊन टाका, म्हणजे मी पण सुटेन आणि तुम्ही पण सुटाल. आई काय आई काय? अगं पुरुषाची जातच मेली उलट्या काळजाची. पण तू तर लेक आहेस ना ग माझी, तुला माझी काळजी वाटतच नाही का? सांग बरं, सांग, म्हणजे तुझ्या नवऱ्याशिवाय आणि मुलाशिवाय तू राहू शकशील? आता काय म्हातारपणी एकटीने खितपत पडायचं का ग कुठे? आई हे बघ, मला मला हे असं बोलायला नको आहे खरं, पण तरी मी आता बोलतेय. ह्या सगळ्याला जबाबदार कोण आहे? हे असं सगळं का घडतंय? कुणामुळे घडतंय? कुणामुळे काय? त्या अवदासेमुळे. ती आली आहे ना माझ्या राशीला, 7.5 कुठली. आधीच ही दोघं जण काही कमी होती, त्यात ती आता छळायला आली आहे मला. कुठल्या जन्मीचं पाप आहे ग जानू, मला खरंच कळत नाही. मी मेली एवढी मरमर करते आणि माझ्याच वाट्याला असं घेतं. सांग ना बरं जानू, का? काय? हॅलो, काय ग, कोण आहे? काही नाही, मला बोलवतायत जरा. मी नंतर बोलू का तुझ्याशी? आहे ग जानू तुझं, आईशी बोलायला तुझ्याकडे वेळ नाही, बाकी सगळ्या दुनियेशी गप्पा मारायला तुझ्याकडे वेळ आहे. तू पण तसलीच ग, तू पण तसलीच. तुला सांगू का, माझ्या मेलीच्या ना हातालाच गुण नाहीये. ज्याच्यासाठी करते ना तेच माझ्यावर उलटतात. दुसरं काय? बरं जाऊ दे, आता मी पण फोन ठेवते, मला पण स्वयंपाक पाणी बघायचंय. काय फोनवर तरी बोलत बसू. चल बोलू नंतर. हो. सॉरी अगं. अहो नाही नाही, बरं झालं तुम्ही सांगितलं, आता मी आपली बियाड्यावानी बडबडतच राहिले असते. बरं ते समजा जाऊ द्या, चहा घ्या. थँक्यू. बसा. तुमच्या सासूबाईंनी केलंय. तुमच्या घरातली माणसं लई झाक येतो. आणि तुमच्या सासूबाई त्या तर अगदी मला माझ्या मम्मी वाणीच वाटतात. खरंय. माझी मम्मी बी अशीच आहे. म्हणजे मी शाळेत जायचं ना तेव्हा नेहमी मला सांगायची, अभ्यास कर अभ्यास कर. मला कधी बी कामाला लावलं नाही. आणि मग नोकरीला लागले ना मग तेव्हा दमून यायचे, म्हणून मग कामाला नाही लावायची. पण तरी मला साफसफाई एकदम आवडते, म्हणून मी आपलं ते मन लावून करायचे. पण मम्मीने कधी मला स्वयंपाक नाही करायला लावला. तेव्हा पप्पा म्हणायचे, सासरी गेल्यावर कसं व्हायचं पोरीचं? तेव्हा मम्मी म्हणायची, तिला शिकावं असं वाटल तेव्हा शिकल. माझी पोरगी कमवते,
का आम्हाला बाया ठेवल की? पण ताय सासू कशी अशी पाहिजे, प्रेम करणारी, सुनेला एकदम एकदम जीव लावणारी. सुनीता, पण सुनेने सुद्धा सासूवर प्रेम करायला हवं. हा, अगदी आपल्या आईसारखी तिचीही काळजी घ्यायला हवी. खरं सांगू, मला हे समज करायचं होतं. आपली केस थोडी वेगळी आहे ना. ताय रोन्या बोलत नाही माझ्या संगत. का? काय झालं? चिडलंय माझ्यावर. कशामुळे? मला नाही माहित. आता मी फक्त एवढंच बोलले की उगाच दुसरं घर घेतलं तर लोकांना काय वाटायचं, म्या घर फोडलं म्हणून. तो भडकला माझ्यावर, आणि एकदा का तो भडकला का लगेच काही गार होत नाही. मी बोलते त्याच्याशी. मी बोलले असं सांगू नका. नाही सांगणार. सुनीता, लग्न करणं ना खूप सोपं असतं, पण ते टिकवण्यासाठी रोज काम करावं लागतं. म्हणजे नवरा बायको मध्ये बारीक सारीक भांडणं होत असतात अगं, पण त्याचं रूपांतर मोठ्या भांडणात होणार नाही. त्याची काळजी घ्यायला हवी हा आपण. नाही, असं नाही होणार. गुड. आणि आणखी एक, म्हणजे मला माहिती आहे सासूने सुद्धा आईसारखंच प्रेम करायला हवं आपल्यावर, पण म्हणजे तुझ्या सासूबाई तुझ्या आईसारख्याच तुझ्याशी वागतील अशी अपेक्षा नको ठेवूस. माझ्या आईचा स्वभाव अगं जरा वेगळा आहे. त्या तर दूरच असतील ना. हो, पण दूर असेल म्हणजे तिच्या वागण्याचा तुला त्रास होणार नाही असं नाहीये ना. अगं नाही, म्हणजे आम्ही सगळे आहोतच तुझ्या बरोबर, पण सुनीता ह्या सगळ्या काळात पिंट्याचा सगळ्यात जास्त सपोर्ट होणार आहे तुला. भांडणं होत आहेत ठीक आहे, पण तुमचं कुठलंच भांडण ना एका दिवसापेक्षा जास्त टिकणार नाही, आणि मुख्य म्हणजे तुम्ही एकमेकांशी अबोला धरणार नाही. याची काळजी घ्या, असं नको व्हायला. सगळं काही ठीक होईल, नको काळजी करूस. तुमचा संसार सुद्धा ना अगदी सुखाचा होणार आहे बघ. हो का? नाही नाही नाही, हो चालेल ना, काहीच प्रॉब्लेम नाही. हो हो, थँक्यू सो मच. या. बाबा, आई काय माहिती नाही बुवा कुठे गेली ती. अरे बाबा, घर मालकाशी बोललो आता. तो म्हणाला उद्या शिफ्टिंग केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. उत्तम झालं, मग उद्याच जाऊया आपण. तू सुनीताला सांग. तिला मेसेज करतो नंतर. मेसेज का? ऑफिस मध्ये भेटणारच आहात ना. आमचं भांडण झालंय. आता काय झालं? बाबा ऐकतच नाही माझं, तिचं सतत एकच सुरू आहे. त्या अरे लग्नाचं पहिलं वर्ष आहे, पहिलं वर्ष जरा अवघडच असतं. नवीन जोडा कुरकुरतोच. तू नवरा आहेस ना, तू सांभाळून घे तिला. लहान आहे रे ती, तुझ्यासाठी सगळं पाठीमागे टाकून या घरात आली. तिच्यावर चिडून कसं चालेल? नाही बाबा, तसं नाहीये. कारण काही असो, चूक कोणाची असो, तू पुढाकार घे, माफी माग तिची, आणि सन्मानाने तिला नवीन घरात घेऊन ये. कळतंय का? चला, उशीर होतोय तुला, निघ तू. हा घे. अगं नको 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 नको, अजिबात नको. पाहिलंस, तुझी बहिणी काही खातच नाही. का ग सुनीता? अहो ताई, 2 प्लेट खाल्ल्या ना मी. फक्त 2 प्लेट? तुम्ही तरण्यात अशा मुली ना. पोट भरलंय. हे घे डबा, घे तुझा. हे काय मग? अरे म्हणजे काय, काल सुद्धा डबा विसरलीस तू, मग ड्रायव्हरला पाठवावं लागलं आम्हाला. अजिबात लाजायचं नाही, व्यवस्थित खायचं. असं म्हणतात की ब्रेकफास्ट हेवी करावा, लंचही हेवीच करावा. मी तर डिनर पण हेवीच करते. हसू नका.
बरोबर आहे तुमचं. बरं ताई, येऊ मी? माझी बस चुकली ना तर उगाच वांदे होतील. म्हणजे हाफिसात पंचिंग सिस्टीम आहे ना, म्हणून म्हणलं. 3 दिवसाचा लेट पंच लागला ना तर मग हाफ डे कट होतो. मग निघू मी. आणि रोहनाला मी फोन करेन, तुम्ही सांगितलेलं लक्षात आहे माझ्या. ठीक आहे, येते. हा, सांभाळून जा घेऊन जा. नीट जा आणि हो हो हो, येऊ. आज उशीरच झालाय. आणि भांडू पिंडू नकोस ग. अहो हे ताई, नाही भांडायची म्या. येऊ. आई, सुनीता, तू निघ जायला, तुला उशीर होतोय. ही इथे काय करते जानू? ती इथे राहते आई. मी बोलतो सुनीताशी. बोल रे बाबा बोल. तुझ्या आईसारखी बाई अवतीभोवती वावरत असताना तुम्ही दोघांनी सतत एकमेकांशी बोललं पाहिजे. ताईचं आठवतंय ना? ताई आणि जावई बापू बोलत नव्हते, या बाईने कसा गैरफायदा घेतला त्या सगळ्या प्रकरणाचा. हो बाबा. आणि हे बघ, प्रेमामध्ये फाजील इगो नाही बाळगायचा. अरे तू पुढे होऊन बोललास काय, ती बोलली काय, काय फरक पडतो? संसार तुमचा दोघांचा आहे की नाही, मग तू बोल. बोल. 100 वर्ष त्रास देणार आहे मला. अरे पिंट्या, बोल. बोला मॅडम. काय झालंय ग? एवढी घाबरलीस का? काय? कधी? ही मुलगी इथे काय करते जानू? ती नंतर सांगते, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. तुला फक्त ऑफिसातच जायचंय, माझ्यावर मसणात जायची वेळ आलेली आहे या 7:30मुळे. आई प्लीज. जानू, ही मुलगी तुझ्या घरात कशी याचा छडा लागलाच पाहिजे. मी नंतर सांगते तुला. नंतर बिंतर काही नाही हं. मला आत्ताच्या आत्ता सांगतो. आई मला बँकेत जायला उशीर होतोय. ठीक आहे, मग तू जा ना. तू जा, ह्या सांगतील मला. काय नाही, तुमचं घर म्हणजे काय धर्मशाळा आहे का? कुणी येऊन इथे राहायला लागावं? मला सांगा, ही मुलगी या घरात कशी? आई तू त्यांना का विचारतेस? ठीक आहे, मग तू सांग ना. अगं हो, पण मी नंतर सांगते असं म्हणाले ना तुला. नंतर नाही, मला आत्ताच्या आत्ता सांगतो. अगं पण आत्ताच का सांगायला हवंय? आत्ताच्या आत्ता सोक्ष मोक्ष लावायचंय मला.
बरं आपण माझ्या खोलीत जाऊन बोलूया का? नाही प्लीज जान्हवी, आम्ही तुला त्यांच्याबरोबर एकटीला जाऊ देऊ शकत नाही. अहो बेबी हत्या, अहो मी आई आहे हिची, कोणी चेटकीण नाहीये, मी खाणार नाहीये तुमच्या सुनेला. नाही पण इथे बोला ना, काय प्रॉब्लेम आहे? आम्ही पाहिजे तर लांब बसतो. कशाला लांब कशाला बसताय? नाही तुम्ही ऐकाच ना तुमच्या सुनेचे प्रताप. सांग जानू, तू काय माझा अंत बघायचा ठरवलंयस काही ग? का मुद्दाम करतेस तू हे सगळं? मी किती वेळा सांगितलं तुला, तुझा डिवोर्स व्हावा म्हणून मी स्वतःहून मुद्दाम खरंच काही केलं नव्हतं ग. आता तुमचंच पटत नव्हतं म्हणून जे व्हायचं होतं ना ते सगळं झालं. आता त्याचाच दुःख काय आयुष्यभर ठेवणार आहेस का तू?